मासुंदा तलावाकाठी भाजपातर्फे दीपोत्सव। अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा निमित्तानं भाजपच्या वतीने मासुंदा तलावाच्या काठावर भव्य दीपोत्सव साजरा केला जाणार आहे। त्याचबरोबर 100 ढोल व 30 ताशांसह होणाऱ्या महावादनाच्या कार्यक्रमातून श्रीरामाला वंदन केलं जाणार आहे। यावेळी भाजपचे आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे आणि माजी खासदार संजीव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे। भाजपचे ठाणे शहर अध्यक्ष संजय वागुले यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलंय। श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानिमित्तानं भाजपातर्फे ठाण्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। मिशन अयोध्या अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार शहरातील मंदिरे व मंदिराचे आवार स्वच्छता करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे। येत्या 21 जानेवारीपर्यंत शहरातील मंदिरांची सफाई केली जाणार आहे। त्यानंतर 22 जानेवारी रोजी श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठावेळी मासुंदा तलावाच्या काठावर सायंकाळी 6 वाजता दीपोत्सव साजरा केला जाणार आहे। यावेळी ठाणे येथील वीरगर्जना ढोल ताशे ध्वज आणि झांज पथक, मुंबईतील मोरिया ढोल ताशे पथक आणि मुंबईतील झुंजार लेझिम झांज आणि ध्वज पथकाच्या वतीनं 100 ढोल व 30 ताशांच्या साह्यानं महावादन कार्यक्रम पार पडणार आहे। तसेच फटाक्यांची आतषबाजी केली जाणार आहे, असं जिल्हाध्यक्ष संजय वागुले यांनी सांगितले। 22 तारखेला अयोध्यामध्ये भव्य राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे आणि या सोहळ्यामध्ये लाखो भाविक त्या ठिकाणी सहभागी होणार आहे। देशभर राम मंदिराचं वातावरण आहे आणि सर्व देशभर नागरिक राम भक्तमय झालेले आहेत आणि ठाण्यामध्ये आम्ही अनेक ठिकाणी अयोध्या मिशन याच्या माध्यमातून मंदिर स्वच्छता अभियान चालू केलेलं आहे। आमच्या भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते मंदिर स्वच्छता अभियानामध्ये सहभागी झालेले आहेत। मासुंदा तलाव या ठिकाणी आम्ही संध्याकाळी गंगा आरती, त्याच्यानंतर त्या ठिकाणी अयोध्येच्या राम मंदिर निर्माण निमित्त त्या ठिकाणी 100 ढोल, 30 ताशे, 25 ध्वज असे एक सलामी त्या ठिकाणी राम मंदिर निर्माण होतंय। आनंदाचं वातावरण आहे आणि ठाणेकर नागरिकांना त्या ठिकाणी ढोल पथकाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी सलामी देणार आहे। अनेक ठाणेकर नागरिक या उत्सवामध्ये सहभागी होणार आहे। त्या ठिकाणी दीपोत्सवचा कार्यक्रम आयोजित करणार आहे आणि त्यामुळे सर्व ठाणेकर नागरिकांनी या आनंद सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं असं आम्ही आवाहन करतोय। आणखीन काय काय कुठून ढोलताशा पथक वगैरे सहभागी होणार आहेत? आणखी वैशिष्ट्य नाही, आमचं स्वतःच वीरगर्जना ढोलताशे पथक आहे, एक झांज पथक आहे आणि त्या ठिकाणी मुंबईमधलं एक पथक आहे। म्हणजे 2 पथकं, झांज पथक आणि ध्वज पथक, असं एकूण 150 जणांचं त्या ठिकाणी वादन होणार आहे आणि हे वादन बघण्यासाठी अनेक ठाणेकर त्या ठिकाणी उपस्थित राहतील। अनेक ठाणेकर नागरिकांना आवाहन करतो की आपण ढोल पथकचं वादन बघण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहावं। प्रमुख पाहुणे म्हणून कोण येणार? या ठिकाणी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे आणि माजी खासदार संजीव नाईक, प्रदेशाच्या सरचिटणीस माधवीताई नाईक उपस्थित राहणार आहे। हा कार्यक्रम किती वाजता असणार आहे? संध्याकाळी मासुंदा तलावाभोवती या कार्यक्रमाचे नियोजन संध्याकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत असणार आहे। ठामपणे पार केला मालमत्ता कर वसुलीचा 600 कोटींचा टप्पा। मालमत्ता कर विभागाने कर वसुलीसाठी सुरू केलेलं अभियान थकबाकीवरील दंडमाफीची अभय योजना यांना ठाणेकर नागरिकांनी अभूतपूर्व असा प्रतिसाद दिलाय। त्यामुळे मालमत्ता विभागाने 15 जानेवारीपर्यंत 610 कोटी रुपयांच्या मालमत्ता कराची वसुली केली आहे। त्यात 115 कोटी रुपयांच्या थकबाकीचाही समावेश आहे। नागरिकांच्या प्रतिसादामुळे सन 2023-24 या आर्थिक वर्षात 600 कोटी रुपये इतका मालमत्ता वसुलीचा टप्पा पार झालाय। गेल्या वर्षी या कालावधीपर्यंत 560 कोटी रुपये एवढा मालमत्ता कर वसूल झाला होता। अर्थसंकल्पीय अंदाजानुसार मालमत्ता करातून मार्च 2024 पर्यंत एकूण 792 कोटी रुपये वसूल करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय।
ठाणेकर नागरिकांनी मालमत्ता कर भरून महापालिकेच्या आवाहनास दिलेल्या प्रतिसादाबद्दल आयुक्त अभिजित बांगर यांनी समाधान व्यक्त केलंय. काही करदात्यांनी अद्याप आपला कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. मालमत्ता कराची देयके विहित पद्धतीनं मालमत्ता धारकांकडे पोहोचवण्यात आली असून विहित मुदतीत आपला मालमत्ता कर भरणे आवश्यक आहे. ठाणेकर घरबसल्या ऑनलाईन कर भरणा करू शकतात, त्यामुळे त्यांनी या सुविधेचा अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन महापालिका प्रशासनानं केलंय. करदात्यांनी अभय योजनेस उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवलाय. पुढील 15 दिवस 50% दंडमाफीची सवलत सुरू राहणार आहे. मात्र त्यानंतरच्या कालावधीत कर थकीत ठेवणाऱ्या करदात्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात कारवाईचा बडगा उचलण्यात येईल असं आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितलंय. 10वीच्या विद्यार्थ्यांचं परीक्षा केंद्र हे घरापासून जवळ असावेत असे संकेत आहेत. मात्र मुंब्रा परिसरातील अनेक विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र हे घर आणि त्यांच्या शाळेपासून सुमारे 5 किमी अंतरावर देण्यात आले आहेत. शहरातील वाहतूक कोंडीत जर विद्यार्थी अडकले तर त्यांना वेळेवर परीक्षा केंद्र गाठणं अशक्य ठरणार असल्यानं त्यांचं शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता असल्यानं राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या ठाणे पालघर विभागीय अध्यक्षा ऋतुताई आव्हाड यांनी थेट जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांना साकडं घातलंय. जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात शिक्षण विभागाशी बोलून तोडगा काढण्याचं आश्वासन दिलंय. दरम्यान ऋतुताई आव्हाड यांनी सांगितले की इयत्ता 10वी आणि 12वीच्या मुलांसाठी परीक्षा केंद्र घरापासून जवळ असलं पाहिजे. मात्र सध्या देण्यात आलेल्या परीक्षा केंद्रांमुळे विद्यार्थ्यांची मोठी अडचण होणार आहे. शहरात सध्या वाहतूक कोंडीची मोठी समस्या आहे. या कोंडीत अडकल्यास साधारणपणे 3 किमीचं अंतर कापायला किमान 1 तास लागतो. शिवाय सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही सक्षम नसल्यानं विद्यार्थ्यांचं आर्थिक नुकसानही होण्याची शक्यता आहे. या प्रवासात थकलेला विद्यार्थी परीक्षेस कसा सामोरा जाईल असा प्रश्न निर्माण होत असल्यानं प्रशासनानं तत्काळ परीक्षा केंद्रामध्ये बदल करावा अशी मागणी ऋतुताई आव्हाड यांनी केली आहे. बरीच गेले 4-5 वर्ष एक गोष्ट शाळांच्या लक्षात आली आहे की जे 12वीचे विद्यार्थी आहेत, 10वी आणि 12वीचे, त्यांना जे काही सेंटर बोर्ड अलॉट करतं त्यांच्या बोर्ड्स एक्झामसाठी, ते लांब असतं. लांब म्हणजे जरी अंतर जरी त्याच्यातलं 3 किलोमीटरच्या आत असेल तरी हल्ली अंतर नाही, पण ट्रॅफिक जॅम जास्ती मॅटर करतात. त्यामुळे मुलांना लवकर निघावं लागतं, त्यांना ट्रॅफिकमध्ये अडकावं लागतं. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 10वीचा जो काही टप्पा आहे करिअरमध्ये आपल्याकडे तो खूप महत्वाचा आहे. त्याच्यामुळे तो विद्यार्थी ऑलरेडी एवढा स्ट्रेस्ड असतो आणि त्याच्यामध्ये जर ट्रॅफिक जॅममध्ये अडकायला लागलं तर मग त्यांना त्याचं खूपच इरिटेशन होतं. म्हणजे अशी बोर्डाला किंवा TMCला जे कोणी ह्याला हे करू शकेल त्यांना अशी कळकळीची विनंती आहे की प्लीज शक्यतो शाळा जिथे असेल मुलांची ती तर शक्य नाहीये, पण तरी सुद्धा डिस्टन्स वाईज नाही पण ट्रॅफिक वाईज त्यांना जितकं कन्व्हिनियंट होईल हे सेंटर जर का बोर्डाने त्यांना अलॉट केलं तर मला वाटतं त्यांच्यावरचा जो परीक्षेचा ताण असतो त्याच्यामध्ये हा जो ट्रॅफिकचा जो ताण आहे तो कमी होईल. आणि आपण जर बघितलं तर ICSE मध्ये मोस्टली शाळा स्वतःच्या शाळाच त्यांचं सेंटर असतात आणि जे इन्व्हिजिलेटर असतात जे मॉनिटर करतात परीक्षा ते दुसऱ्या शाळांमधून येतात. तर असं जर काही आपण करू शकू तर फार बरं होईल. याबद्दल कलेक्टर सरांशी देखील बोलणं झालेलं आहे की ZPच्या एज्युकेशन डिपार्टमेंटच्या हातामध्ये जर ते असेल तर त्यांनी प्लीज ह्याची दखल घ्यावी. खूपशा शाळांचा हा प्रॉब्लेम आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ज्या शाळांकडे म्हणजे मायटी रूल्स ज्यांच्याकडे आहेत, इन्फ्लुएन्स आहे म्हणा, किंवा ज्या मोठ्या शाळा आहेत ते होम सेंटर घेतात मुलांना. आणि ज्या TMCच्या किंवा ज्या थोड्याशा गरीब शाळा आहेत ज्यांच्या फिया कमी आहे, जिथे साधी मुलं जातात, निम्न मध्यमवर्गीय किंवा लोअर मिडल क्लास, त्यांच्यासाठी हा खूप मोठा इश्यू आहे. कारण त्या शाळांचं कुणीही ऐकत नाही. शेवटी असं आहे की जिसकी लाठी उसकी भैंस, हा तिथेही हाच प्रकार आहे. तर कृपा करून ह्या विषयावर थोडासा विचार करावा आणि वी नीड टू बी प्रॅक्टिकल अबाउट दिस.
अयोध्येतील राम मंदिर येथे होणाऱ्या राममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना पार्श्वभूमीवर सर्वत्र हा उत्सव साजरा केला जाणार असून बाजारात विविध प्रकारच्या सजावटीच्या भगव्या रंगाचे झेंडे, स्कार्फ, बॅनर आणि टोप्या विशेष आकर्षित करतायत। सुमारे 500 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अयोध्येमध्ये श्रीराम मंदिर साकारलं गेलंय। या मंदिरातील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा मंगलमय सोहळा भव्य दिव्य स्वरूपात 22 जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते पार पडणार आहे। या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर उत्सव साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलंय। त्याच अनुषंगाने बाजारात प्रभू श्री रामचंद्र यांचे फोटो असलेले विविध सजावटीच्या वस्तू देखील दाखल झाल्या आहेत। त्यामध्ये विशेष करून श्रीराम दरबार, राम मंदिर यांचे फोटो असलेले बॅनर, झेंडे, स्कार्फ, टोप्या आणि पट्ट्या विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत। ठाण्यातील साबू टेक्सटाईल येथे या सर्व वस्तू विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत। सुरत, साऊथ आणि अहमदाबाद येथून या वस्तू दाखल होत आहेत, तर काही इथेच प्रिंट केल्या जात आहेत, अशी माहिती साबू टेक्सटाईल यांच्या वतीनं देण्यात आली आहे। होलसेल दरात या सर्व गोष्टींची येथे विक्री केली जाते। लहान मोठ्या आकारातील भगवे झेंडे 30 ते 300 रुपयांपर्यंत आहेत, तर स्कार्फ 25 ते 400 रुपये डझन, बॅनर 300 ते 1000 रुपयांपर्यंत त्यांची किंमत आहे। उलन, स्टाइन आणि सिल्क यामध्ये स्कार्फ उपलब्ध आहे। जय श्रीराम, गर्व से कहो हम हिंदू है, ओम यांसारखे नाव त्यावर छापण्यात आले आहे। या सर्व गोष्टींची मागणी आता वाढत चालली आहे। संपूर्ण देशभर हा उत्सव साजरा करण्याचं आवाहन करण्यात आल्यानं या सर्व गोष्टींची मागणी सजावटीसाठी वाढली आहे। बाजारपेठा ही अशा सर्व वस्तूंनी सजू लागल्या आहेत। सर्व नागरिक, ऑफिस, बँक आणि राजकीय पक्ष यांच्याकडून या सर्व गोष्टींची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे। आमच्याकडे झेंडे, बॅनर, मफलर, डोक्याला लावायची पट्टी, टोपी, बिल्ले हे असतात। मागणी चांगली, सगळ्याच वस्तूंची मागणी चांगली आहे। स्कार्फमध्ये सुरतचा तो येतो, सॅटिनचा येतो, मग साऊथचे येतात, ते उलनचे येतात आणि मग एक विविंगचा पण येतो। हल्ली एकच प्रिंट चालते, रामाचा उभा फोटो आणि मागे मंदिर, तेच चालतं, दुसरं कोणी घेत नाही आता। तसेच वनवासी राम पण असतात, आणखी ते राम दरबार वगैरे ते पण असतात, पण ते नाही चालत। आता सगळे हेच घेतात। मंदिराचे मागे मंदिर असतो, पुढे राम उभे असतात। सगळे म्हणजे सगळे रिक्षावाले, सामान्य माणसं, राजकीय लोक, सोसायट्या, ऑफिसेस, सगळ्या स्तरावरचे लोक येतात। कमीत कमी 20 रुपयापासून सुरू आहेत। जसं घ्याल तसं आहे, मोठ्यात मोठं 300 रुपयाचा मोठा आहे, म्हणजे आमच्या होलसेल आहे म्हणूनच आहे। बाकी हा 20वाला आहे तो बाजारात 30 ला विकतात।